भाजपसोबत जायचं नव्हतं तर दिल्लीला जाऊन चर्चा का केली? अजित पवारांचा शरद पवारांना सवाल। पवारांच्या धक्कातंत्राचा महाराष्ट्र 1978 सालापासूनचा साक्षीदार, अजित पवारांचं वक्तव्य। इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार, मतदानाच्या टक्केवारीत झालेली वाढ संशयास्पद असल्याचा दावा। अदानी आणि अंबानींच्या विरोधात बोलणारे राहुल गांधी आता गप्प का? तेलंगणातल्या सभेत नरेंद्र मोदींचा सवाल, तर टेम्पोतनं पैसे घेण्याचा वैयक्तिक अनुभव आहे का? राहुल गांधींचा प्रतिसवाल। मालेगाव स्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा खळबळजनक दावा। आरएसएस आणि योगी आदित्यनाथांचं नाव घेण्यासाठी एटीएसचा दबाव, पुरोहित यांचा आरोप। राज्यामधल्या माओवादी कारवायांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा पाठिंबा, माओवादी नेता गणपतीची दाऊदसोबत भेट झाल्याचा पुरोहित यांचा दावा। भारतीयांच्या वर्णावरनं केलेल्या सॅम पित्रोदांच्या वक्तव्यानंतर वादाला उधाण, वर्णावरनं विधानं खपवून घेतली जाणार नाहीत, पंतप्रधान मोदींची टीका। पित्रोदांचा अनिवासी भारतीय काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा। सामूहिक रजेवरती जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती एअर इंडिया एक्सप्रेसकडनं कारवाईचा बडगा, 25 कर्मचारी बडतर्फ। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुंबई विमानतळावरची धावपट्टी आज सकाळी 11 वाजल्यापासून बंद, संध्याकाळी 5 नंतर विमान वाहतूक सुरळीत होणार। अक्षय तृतीयेच्या निमित्तानं हापूस आंब्यांची आवक वाढली, एपीएमसी मध्ये 1 लाख पेट्यांची आवक, दक्षिणेमधला आंबाही मार्केटमध्ये। मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल मधनं आउट, प्लेऑफच्या शर्यतीतनं बाहेर पडणारा मुंबई पहिला संघ। हैदराबादच्या लखनौवरच्या विजयानंतर मुंबईचं आव्हान संपुष्टात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।